Hi students, good morning to all of you. In last few lectures, we have started a topic logic gates and sequential circuits from our CS2 paper. In last lecture, we have discussed about the difference between multiplexers and demultiplexers. Also, we have discussed about the process of encoders and decoders. लास्ट लेक्चरला आपण काय काय स्टडी केलं तर मल्टिप्लेक्सर्स आणि डीमल्टिप्लेक्सर्स जे आहेत की जे ॲज अ कॉम्बिनेशनल सर्किट म्हणून यूज केले जातात त्यांच्यामधला जो बेसिक डिफरन्स आहे तो आपण लास्ट लेक्चरला स्टडी केला. त्याच्यानंतर अजून आपण काय पाहिलं तर एन्कोडर आणि डिकोडर हे जे डिजिटल सर्किट आहे किंवा कॉम्बिनेशनल सर्किट आहे इलेक्ट्रॉनिक्सचं की ज्याच्यामध्ये काय केला जातो तर बेसिक गेट्स जे आहेत ज्याचं कॉम्बिनेशन करून हे सर्किट डिझाईन केले जातात की ज्याचा मेन बेसिक पर्पज काय असतो तर एन्कोडर काय करतात तर जी काही आपण कम्प्युटरला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो किंवा इनपुट देतो ते इनपुट कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतं तर डेसिमल फॉर्मॅटमध्ये. मग त्या डेसिमलचं कन्व्हर्जन बायनरीमध्ये करायचं काम कोण करत असतं एन्कोडर सर्किट. आणि डिकोडर सर्किट काय करत असतं तर बायनरीचं कन्व्हर्जन परत डेसिमलमध्ये केलं जातं आणि आपल्याला ॲज अ आउटपुट म्हणून ते काय केलं जातं स्क्रीनवरती डिस्प्ले केलं जातं. हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं. बुकमध्ये याच्यासाठी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे की ज्याच्यामध्ये 1 to 10 जे आपले डेसिमल नंबर्स आहेत त्याचं बायनरी कन्व्हर्जन करून तुम्हाला दाखवलेलं आहे. आपण ते बायनरी कन्व्हर्जन आत्ता घेणार नाही आहे. ज्या वेळेला आपला नंबर सिस्टीम हा चॅप्टर सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला ॲक्च्युली डेसिमल नंबरचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं ते तुम्हाला तिथं शिकवलं जाईल. त्यावेळेला तुम्ही तो चार्ट काय करायचा आहे प्रिपेअर करायचा आहे. आत्ता जर मी तुम्हाला हा चार्ट दिला तर तो तुमच्या लक्षात येणार नाही. फक्त तुम्ही काय करणार तर ब्लॅकबोर्डवरती दिसतंय म्हणून तो नोटबुकमध्ये राईट डाऊन कराल आणि त्याच पद्धतीनं लक्षात ठेवाल. पण आपल्याला काय करायचं आहे तर नंबर सिस्टीममध्ये कोणता जरी आपल्याला डेसिमल नंबर दिलेला असेल त्याचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन कसं केलं जातं त्याच्याशी रिलेटेड आपल्याला त्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे आणि त्यावेळेला तुमची ती कन्सेप्ट काय होईल क्लिअर होईल. आता आज जो आपण पॉईंट स्टार्ट करणार आहोत तो आहे फ्लिप फ्लॉप. हा फ्लिप फ्लॉप जो पॉईंट आहे तो या चॅप्टरमधला एंड पॉईंट आहे म्हणजे काही दिवसातच आपला चॅप्टर काय होईल फिनिश होईल. आता ह्या फ्लिप फ्लॉपमध्ये काही सब पॉईंट्स आहेत म्हणजे 3 टाईप्सचे काय केले जातात फ्लिप फ्लॉप वापरले जातात. ते फिनिश झाल्यानंतर आपलं काय होईल तर हा लॉजिक गेट्स जो चॅप्टर आहे तो लॉजिक गेट्स चॅप्टर फिनिश होईल. आता फ्लिप फ्लॉप म्हणजे काय बघा तर आपण जे काही डिजिटल कम्प्युटर्स वापरतो त्या डिजिटल कम्प्युटर्समध्ये काय करावं लागतं तर डेटा स्टोरेज करावं लागतं. बरोबर आहे. आपण मेमरी जी म्हणतो ती मेमरी म्हणजे काय असते तर त्याच्यामध्ये काय केला जातो डेटा स्टोअर केला जातो. मग डिजिटल जे काही कम्प्युटर्स आहेत त्या डिजिटल कम्प्युटर्समध्ये असे डिव्हायसेस असतात की जे डेटा स्टोरेज करण्यासाठी यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल असेल मेमरी असेल त्याच्यानंतर रजिस्टर असेल आणि काउंटर असतील. हे जे डिव्हायसेस आहेत हे डिव्हायसेस कशासाठी वापरले जातात तर ॲज अ डेटा स्टोरेजसाठी वापरले जातात. मग फ्लिप फ्लॉप काय आहे तर एक मल्टी व्हायब्रेटर आहे बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर डिव्हाइस. इथं महत्त्वाचा वर्ड कोणता आहे बघा तर बायस्टेबल. फ्लिप फ्लॉप काय आहे तर बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर डिव्हाइस आहे की जो कशासाठी यूज केला जातो तर बायनरी डेटा जो आहे तो बायनरी डेटा स्टोअर करण्यासाठी हा फ्लिप फ्लॉपचा यूज केला जातो. इथं काय दिलेलं आहे बघा बायस्टेबल म्हणजे याचं जर तुम्ही हे केलं की हा वर्ड जो आहे तो वर्ड जर सेपरेट केला तर याच्यापासून तुम्हाला 2 वर्ड्स तयार होत आहेत. एक वर्ड तयार होणार आहे बाय आणि दुसरा वर्ड तयार होणार आहे स्टेबल. बाय म्हणजे काय हो तर 2. फ्लिप फ्लॉप असं सर्किट आहे की जे बायस्टेबल आहे म्हणजेच काय तर त्याच्या 2 स्टेट्स आहेत किंवा 2 स्टेट्सला ते काय होऊ शकतं स्टेबल होऊ शकतं म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर म्हटलेलं आहे. मग हे बायस्टेबल म्हणजे काय तर त्याच्या 2च स्टेट आहेत किंवा
फ्लिपफ्लॉप हे जे सर्किट आहे या सर्किटमध्ये काय केला जातो तर बायनरी डेटा स्टोअर केला जातो. आता बायनरी म्हणजे काय हे आता आपण हा चॅप्टर सुरू झाल्यापासून मी सतत तुम्हाला बायनरी डेसिमल हे वर्ड सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की बायनरी म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये फक्त दोनच सिम्बॉल्स यूज केले जातात किंवा दोनच नंबर्स यूज केल्या जातात त्याला बायनरी. मग फ्लिपफ्लॉप काय करतं तर बायनरी स्टोरेज डिव्हाइस म्हणून यूज केलं जातं. म्हणजेच काय बघा, बायनरी स्टोरेज डिव्हाइस म्हणजेच याच्यामध्ये डेटा जो स्टोअर केला जाणार आहे तो डेटा कशामध्ये असणार आहे तर 0 आणि 1 या फॉर्मॅटमध्ये काय केला जाईल तुमचा डेटा स्टोअर केला जाईल. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर बायस्टेबल किंवा बायनरी स्टोरेज डिव्हाइस. आता बायनरी म्हणजे तुम्हाला समजलं असेल की हे दोन, मग बायस्टेबल म्हणजे याच्या दोन स्टेट कुठले आहेत किंवा कोणत्या दोन स्टेटला तो स्टेबल होऊ शकतो. आता जर आपण बायनरीकडे थोडंसं वळूया, बायनरीमध्ये आपण खूप वेळा तुम्हाला मी सांगितलं की फक्त दोन स्टेट असतात, एक असते ट्रू किंवा फॉल्स. त्याच्यासाठी आपण वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी काय केले तर नेम्स यूज केलेत. काही वेळेला आपण काय म्हणतो तर ट्रू आणि फॉल्स म्हणजे ह्या सुद्धा काय झाल्या तर दोन स्टेट झाल्या. त्याच पद्धतीनं 0 आणि 1 यासुद्धा काय आहे तर ज्या वेळेला आपण नंबरच्या फॉर्मॅटमध्ये जातो त्याला तिथं आपण काय म्हणतो तर 0 आणि 1 म्हणजेच दोन स्टेट. त्याच्यानंतर काही ठिकाणी बुकमध्ये जर तुम्ही रेफर केलं तर बुकमध्ये बऱ्याच ठिकाणी हाय आणि लो हे दोन वर्ड वापरलेत, म्हणजे त्या दोन स्टेट कुठल्या झाल्या तर हाय आणि लो. ज्या वेळेला आपण सर्किट डायग्राम ड्रॉ करतो त्यावेळेला तिथं आपण काय म्हणतो तर ऑन आणि ऑफ म्हणजे दोन स्टेट कुठल्या झाल्या तर ऑन आणि ऑफ. मग इथं फ्लिपफ्लॉपसाठी दोन स्टेबल स्टेट कुठल्या असणार आहेत तर एक असणार आहे सेट आणि दुसरी असणार आहे रिसेट. लक्षात घ्या, फ्लिपफ्लॉपच्या ज्या स्टेबल स्टेट आहेत त्या स्टेबल स्टेट कुठल्या आहेत तर एक असणार आहे सेट स्टेट आणि सेकंड असणार आहे रिसेट. आता सेट कधी असणार आहे ज्या वेळेला व्हॅल्यू इज इक्वल टू 1 असेल, व्हॅल्यू ही 1 असणार आहे त्यावेळेला ती स्टेट काय असणार आहे सेट असणार आहे किंवा त्यालाच काय म्हटलं जाणार आहे तर फ्लिप स्टेट म्हटलं जाणार आहे. आणि ज्या वेळेला व्हॅल्यू इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेला ती स्टेट कशी असणार आहे हो रिसेट स्टेट असणार आहे आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर फ्लॉप. लक्षात घ्या, फ्लिप म्हणजे कोणती स्टेट आणि फ्लॉप म्हणजे कोणती स्टेट. या एस साठी काय वापरलं जातं इथं नोटेशन तर एस हे नोटेशन वापरलं जातं आणि रिसेटसाठी काय वापरलं जातं आर हे नोटेशन. लक्षात आलं तुमच्या की फ्लिपफ्लॉप काय आहे तर ज्यावेळेला तुम्ही डिजिटल कम्प्युटर्स यूज करता त्याला त्या डिजिटल कम्प्युटर्समध्ये असे डिव्हाइस रिक्वायर्स असतात की जे बायनरी डेटा स्टोअर केला जातो. मग त्या डिव्हाइसेसला काय म्हटलं जातं तर फ्लिपफ्लॉप म्हटलं जातं. मग बायनरी डेटा कुठं कुठं स्टोअर केला जातो तर रजिस्टरमध्ये बायनरी डेटा स्टोअर केला जातो. आपण मेमरी सर्किट बघतो, त्या मेमरी सर्किटसुद्धा आपलं काय करतं तर डेटा स्टोरेजसाठी वापरलं जातं. किंवा काउंटर्स एक आहेत की ज्याच्यामध्ये बायनरी फॉर्मॅटमध्ये डेटा काय केला जातो स्टोअर केला जातो. मग हे जे बायनरी फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करणारं डिव्हाइस आहे त्यालाच काय म्हटलं जातं तर हे फ्लिपफ्लॉप म्हटलं जातं. मग फ्लिपफ्लॉपला बायस्टेबल म्हणायचे किंवा त्यालाच काय म्हटलं जातं तर बायनरी स्टोरेज डिव्हाइस. का तर त्याच्यामध्ये 0 आणि 1 या दोनच काय आहेत त्याच्यामध्ये स्टेजेस आहेत. आणि बायस्टेबल म्हणजे काय तर ते दोन्हीपैकी एकाच स्टेटला काय होऊ शकतं स्टेबल होऊ शकतं. आता ज्या पद्धतीने आपण स्विच बघतो, स्विच एकतर ऑन असतो किंवा ऑफ असतो, अशी मधली कोणती कंडिशन आहे का की ज्याच्यावरती तुम्ही स्विच जो आहे तो स्टेट करू शकता किंवा स्विचची स्टेट होऊ शकते नाही आहे. एकतर तुम्ही स्विच ऑन करू शकता किंवा स्विच ऑफ करू शकता. त्याच पद्धतीने इथं जे फ्लिपफ्लॉप सर्किट आहे त्याच्या दोनच स्टेबल स्टेट्स आहेत, एक आहे सेट आणि दुसरी आहे रिसेट. सेट म्हणजे काय तर ज्यावेळेला तुमची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेला ते काय असणार आहे सेट असणार आहे आणि त्याच्यासाठी नोटेशन काय वापरलं जातं तर एस हे नोटेशन त्याच्यासाठी वापरलं जातं. आणि रिसेट म्हणजे काय तर ज्यावेळेला व्हॅल्यू इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेला ते काय असणार आहे रिसेट असणार आहे. मग फ्लिप म्हणजे काय तर ज्या वेळेला सेट ही स्टेट असणार आहे त्याला काय म्हटलेलं आहे फ्लिप म्हटलेलं आहे आणि ज्या वेळेला रिसेट ही स्टेट असेल त्याला काय म्हटलेलं आहे तर फ्लॉप म्हटलेलं आहे. लक्षात आलं फ्लिपफ्लॉपची जी कन्सेप्ट आहे ती कोणत्या टाईपची कन्सेप्ट आहे तर या फ्लिपफ्लॉपचा बेसिक पर्पज काय आहे तर
तुमचा डेटा जो काय आहे तो डेटा स्टोअर करणं हे आहे फ्लिप फ्लॉपचा बेसिक कन्सेप्ट आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की फ्लिप फ्लॉपचे टाइप्स कुठले कुठले आहेत. याच्यातला पहिला जो टाइप आहे तो आहे RS फ्लिप फ्लॉप. सेकंड जो टाइप आहे तो आहे D फ्लिप फ्लॉप. आणि थर्ड वन जो टाइप आहे तो आहे JK फ्लिप फ्लॉप. हे तिन्ही टाइप्स जे आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. आणि फ्लिप फ्लॉपची जी मी डेफिनेशन आत्ता तुम्हाला सांगितली किंवा फ्लिप फ्लॉपला जे काही बायस्टेबल का म्हटलं जातं त्याच्या स्टेट्स कोणकोणते आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये काय करा तर राईट डाऊन करून घ्या. आणि हे जे फ्लिप फ्लॉपचे 3 टाइप्स आहेत RS फ्लिप फ्लॉप, D फ्लिप फ्लॉप आणि JK फ्लिप फ्लॉप हे सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. आता हे 3 जे टाइप्स आहेत हे 3 टाइप्स आपल्याला काय करायचे आहेत तर बघायचे आहेत. या तिन्ही टाइप्सचं बेसिक कन्स्ट्रक्शन काय आहे, त्याचं वर्किंग काय आहे हे आता आपण काय करूया स्टडी करूया. तुम्ही राईट डाऊन करून घेतले 3 टाइप्सचे फ्लिप फ्लॉप. आता आपण पहिला फ्लिप फ्लॉपचा जो टाइप आहे RS फ्लिप फ्लॉप त्याला स्टार्ट करूया. याच्यामध्ये तुम्हाला आता डायग्राम्स ड्रॉ करावे लागतील. RS फ्लिप फ्लॉपचं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायचं आहे म्हणजेच काय करावं लागणार आहे इथं आता त्याची डायग्राम ड्रॉ करावी लागणार आहे. डायग्राम ड्रॉ करण्याच्या अगोदर मी याची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं सांगते की RS फ्लिप फ्लॉप म्हणजे काय. RS फ्लिप फ्लॉप म्हणजे काय तर आरचं मिनिंग आत्ताच आपण बघितलं. R म्हणजे काय हो तर रिसेट आणि S म्हणजे काय तर सेट. सेट अँड रिसेट फ्लिप फ्लॉप म्हणजेच काय तर RS फ्लिप फ्लॉप. आता ह्या RS फ्लिप फ्लॉप हे कशासाठी यूज केलं जातं तर बायनरी स्टोरेज डिव्हाइस म्हणून यूज केलं जातं. हे जे काही फ्लिप फ्लॉप्स आहेत हे कशापासून डिझाईन केले जातात तर आत्ता आपण काय स्टडी करत आहोत सिक्वेन्शियल सर्किट्स किंवा त्याला आपण काय म्हणतोय तर कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये आत्ता आपण स्टडी करत आहोत. मग RS फ्लिप फ्लॉप जे आहे ते कसं डिझाईन केलं जातं तर जे काही आपण बेसिक गेट्स बघितलेले आहेत त्या बेसिक गेट्सचाच यूज करून काय केलं जातं हे फ्लिप फ्लॉप डिझाईन केले जातात. आता त्याच्यातलं सुद्धा बघा NOR गेट आणि AND गेट हे जे 2 गेट्स आहेत या 2 गेट्सला काय म्हटलं जातं तर युनिव्हर्सल बिल्डर ब्लॉक्स. युनिव्हर्सल बिल्डर ब्लॉक्स. याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जातो की डॅश इज नोन ॲज युनिव्हर्सल बिल्डर ब्लॉक. आता आपण 6च्या 6 गेट्स काय केले आहेत स्टडी केले आहेत. आता या 2च गेटला युनिव्हर्सल बिल्डर ब्लॉक्स का म्हटलं जातं बघा कारण NOR गेट आणि AND गेट हे जे 2 डिराइव्ड गेट्स आहेत या गेट्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर डिफरंट टाईपचे गेट्स कन्स्ट्रक्ट करू शकता. म्हणजे NOR गेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा वापर करून OR गेट तयार करू शकता किंवा एक्सक्लुझिव्ह OR असेल किंवा बाकीचे कुठलेही गेट्स जरी असतील ते गेट्स तयार करण्यासाठी काय केला जातो तर ह्या 2 गेट्सचा यूज केला जातो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर युनिव्हर्सल ब्लॉक बिल्डर असंही त्याला म्हटलं जातं. मग आपण जे आता फ्लिप फ्लॉप शिकणार आहोत RS फ्लिप फ्लॉप असेल, D फ्लिप फ्लॉप असेल आणि JK फ्लिप फ्लॉप असेल. हे जे फ्लिप फ्लॉप आहेत हे कुणापासून डिझाईन केलेले आहेत तर जे काही आपलं NOR गेट आहे आणि AND गेट जे आहे त्यांचा यूज करून काय केलं जातात तर हे फ्लिप फ्लॉप डिझाईन केले जातात. आता आपण वळूया आपल्या RS फ्लिप फ्लॉपला. आता RS फ्लिप फ्लॉप म्हणजे काय आता त्याच्या नोटेशनवरून तुमच्या लक्षात आलं असेल की R म्हणजे रिसेट आणि S म्हणजे सेट फ्लिप फ्लॉप. आता या जे काही फ्लिप फ्लॉप आहे याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर 2 इनपुट काय करावे लागतात प्रोव्हाइड करावे लागतात. इट ॲक्सेप्ट्स 2 इनपुट
1 R input which is reset, that is R is equal to 0. आणि दुसरे इनपुट काय प्रोव्हाइड करणार आहे, S इनपुट which is set, that is S is equal to 1. म्हणजे आपण गेट्स बघितले की प्रत्येक गेट्सला तुम्हाला काय करावं लागतं, ते इनपुट प्रोव्हाइड करावं लागतं. त्याच पद्धतीनं RS फ्लिप फ्लॉप जे आपण यूज करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर त्याच्यासाठी 2 इनपुट्स आपल्याला प्रोव्हाइड करावे लागतात. त्यातले 2 इनपुट्स कुठले आहेत, तर एक इनपुट असणार आहे R की ज्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे, आणि एक इनपुट असणार आहे S की ज्याला आपण सेट म्हणतो की ज्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. आता 2 इनपुट्स प्रोव्हाइड केल्यानंतर ते आपल्याला आउटपुट देणार आहे. आता इथं आउटपुट देत असताना बघा, आपण जर बेसिक गेट्स बघितले तर त्या बेसिक गेट्समध्ये ज्यावेळेला तुम्ही 2 इनपुट प्रोव्हाइड करता त्यावेळेला तुम्हाला काय दिलं जातं, तर एकच Y हे आउटपुट दिलं जातं. किंवा आपण जे ह्याच्यामध्ये बघितलं डी मॉर्गन्स थेरम वगैरे असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिफरंट टाईप्सचे आउटपुट्स मिळत आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लेक्सर्स असतील, डी मल्टिप्लेक्सर, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इनपुट दिल्यानंतर आउटपुट मिळते. इथं सुद्धा तुम्हाला किती मिळत आहेत आउटपुट, तर 2 टाईप्सचे आउटपुट्स आपल्याला देत आहेत. इट गिव्स 2 आउटपुट. आपण 2 इनपुट त्याला प्रोव्हाइड करतोय आणि 2 इनपुट दिल्यानंतर तो आपल्याला काय करतोय, 2 आउटपुट देते. त्यातलं पहिलं आउटपुट काय असणार आहे, तर Q which is called ordinary output. and second output आपल्याला काय मिळणार आहे, तर Q bar which is complement of first output, that is Q. बघा आता आपण RS फ्लिप फ्लॉपला काय करणार आहोत, तर 2 इनपुट प्रोव्हाइड करणार आहोत R आणि S, आणि ते आपल्याला आउटपुट म्हणून काय देणार आहे, तर 2 आउटपुट्स देणार आहेत. याच्या अगोदरपर्यंत आपण आउटपुटसाठी काय वापरत होतो, तर Y हे नोटेशन वापरत होतो. तुम्ही ज्यावेळेला ट्रूथ टेबल ड्रॉ करत होता त्याला त्या ट्रूथ टेबलमध्ये आपण इनपुट A, इनपुट B आणि आउटपुटसाठी Y वापरत होतो. आता इथं थोडंसं नोटेशन तुमचं काय होणार आहे, चेंज होणार आहे. इनपुटसाठी आपण काय वापरणार आहोत, तर R आणि S हे आपले 2 इनपुट्स असणार आहेत, आणि ते जे आउटपुट देणार आहे ते आउटपुट म्हणजे काय असणार आहे, तर पहिलं आउटपुट असणार आहे आपलं Q. त्याला काय म्हटलेलं आहे, तर ऑर्डिनरी आउटपुट, की जे कॅल्क्युलेट करून तुमचं काढलं जाईल, किंवा आपण जे बेसिक तिथं गेट वापरणार आहोत त्या गेटचा रिझल्ट जे काही आपल्याला येणार आहे ते असणार आहे आपलं आउटपुट Q. आणि अजून एक आपल्याला आउटपुट मिळणार आहे ते आहे Q बार. आता बार म्हणजे काय आहे, तर कॉम्प्लिमेंट. हे आपण खूप वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्या वेळेला आपण नॉट गेट पहिल्यांदा शिकलो त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं की त्याला जे तुम्ही इनपुट प्रोव्हाइड करता त्याचा तो काय करतो, तर इन्व्हर्ट करतो किंवा कॉम्प्लिमेंट करतो. म्हणजे जर 0 इनपुट दिलं असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट किती येतो, 1 येतो, किंवा जर 1 इनपुट दिलं असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, 0 येणार आहे. मग इथं Q बार म्हणजे काय असणार आहे, तर तुमचं पहिलं जे ऑर्डिनरी आउटपुट आलेलं आहे, आपल्याला इथं आउटपुटसाठी 2च नंबर्स आहेत, एक तर 0 किंवा 1. याच्या व्यतिरिक्त आपण कुठला नंबर यूज करतो का, नाही यूज करत. मग Q बारमध्ये काय असणार आहे, तर जे काही Qचं आउटपुट आलं असेल, म्हणजे जर 0 आउटपुट Qचं आलं असेल तर Q बार म्हणजे काय येणार आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट 1 येणार आहे. किंवा Qचं जर आन्सर 1 आलं असेल तर Q बार तिथं काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजेच हे दोन्ही आउटपुट कसे असणार आहेत, तर एकमेकांचे कॉम्प्लिमेंट असणार आहेत. पण पहिल्यांदा तुम्हाला आउटपुट कुठलं मिळणार आहे, तर Q मिळणार आहे, की जे ऑर्डिनरी आउटपुट असणार आहे. आणि Q बार म्हणजे काय, तर कॉम्प्लिमेंट ऑफ फर्स्ट आउटपुट. जे काही फर्स्ट आउटपुट तुम्हाला Q मिळणार आहे त्याचा कॉम्प्लिमेंट करून जी नवीन व्हॅल्यू तयार होणार आहे ते आउटपुट म्हणजे काय असणार आहे, Q बार असणार आहे. लक्षात आलं तुमच्या.
आर एस फ्लिप फ्लॉपचं कन्स्ट्रक्शन अजून आपल्याला कन्स्ट्रक्शन ॲक्च्युली बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपण त्याची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे की त्याला बाबा काय इनपुट प्रोव्हाइड करावं लागतं आणि तो आपल्याला आउटपुट म्हणून काय देणार आहे. आता ज्या वेळेला तुम्ही आर एस फ्लिप फ्लॉप कन्स्ट्रक्ट कराल त्याला काय केलं जातं, तर ह्या 2 बिल्डर ब्लॉक्स जे आहेत युनिव्हर्सल, त्या बिल्डर ब्लॉक्सचा यूज करून हे कन्स्ट्रक्शन केलं जातं. आता हे कन्स्ट्रक्शन करत असताना एकतर तुम्ही 2 नॉर गेटचा यूज करू शकता किंवा 2 एन अँड गेटचा यूज करू शकता. लक्षात घ्या, कन्स्ट्रक्शनची आपण डायग्राम काढणार आहोत. ती डायग्राम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जे काही आपण आर एस फ्लिप फ्लॉपचं कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये 2 नॉर गेट्सचा यूज केला जातो किंवा 2 एन अँड गेट्सचा यूज करून काय केलं जातं, ते कन्स्ट्रक्शन केलं जातं. त्याच्यामध्ये आपण दोन्ही टाईपनं त्याचं कन्स्ट्रक्शन बघणार आहोत. तिथं एक नॉर गेट आणि एक एन अँड गेट असं वापरून तिथं कन्स्ट्रक्शन केलं जात नाही. दोन्ही गेट्स कसे असले पाहिजेत, तर नॉर तरी असले पाहिजेत किंवा एन अँड. मग ते दोन्ही गेट काय केले जातात, तर एकमेकांना क्रॉस कपल केले जातात. कारण आपण इथं बघतोय की एक इनपुट जे एक आउटपुट येणार आहे ते ऑर्डिनरी आउटपुट असणार आहे आणि दुसरं आउटपुट हे क्यू बार असणार आहे, म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट. मग इथं जे काही 2 नॉर गेट वापरले जाणार आहेत ते कसे वापरले जाणार आहेत, तर एकमेकांचे क्रॉस कपलिंगमध्ये त्या गेट्सची डिझाईन तयार केली जाईल किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन तयार केलं जाईल. हे एकदा तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या की आर एस फ्लिप फ्लॉपला तुम्ही इनपुट काय प्रोव्हाइड करणार आहे आणि आउटपुट तुम्हाला काय काय मिळणार आहे. म्हणजे याच्यानंतर आपण 2 स्टेट ज्या आहेत आर एस फ्लिप फ्लॉपमधल्या त्या 2 स्टेट्स पहिल्यांदा आपण बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन जे आहे आपलं ते कन्स्ट्रक्शन बघणार आहोत. आय होप हे तुमचं राईट डाऊन करून झालं असेल. आता आर एस फ्लिप फ्लॉपमधल्या 2 स्टेट्स कुठल्या कुठल्या आहेत ते बघूया. आपण बघितलं की फ्लिप फ्लॉपला काय म्हटलं जातं, तर बायस्टेबल, म्हणजेच त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर 2 स्टेट्स असणार आहेत. मग त्या 2 स्टेट्स कुठल्या आहेत हे आपण इथं बघूया. त्यातली पहिली स्टेट जी आहे ती आहे डिसेबल स्टेट. डिसेबल स्टेट कधी होते ते आता आपण बघूया. त्याच्यासाठी कोणत्याही गेटचा यूज केला जातो. तुम्हाला गेट्स व्यवस्थित परफेक्ट आले की हे जे सगळे कन्सेप्ट आहेत हे सगळे कन्सेप्टसुद्धा तुमचे क्लिअर होतील. फिजिक्समध्ये कदाचित तुम्हाला गेट्स जे बेसिक गेट्स आहेत ते बेसिक गेट्स काय झाले असतील आत्तापर्यंत. आता डिसेबल स्टेट म्हणजे बघा काय आहे आणि दुसरी स्टेट जी आहे ती आहे इनेबल स्टेट. एकतर फ्लिप फ्लॉप तुमचं डिसेबल स्टेटमध्ये असणार आहे किंवा ते इनेबल स्टेटमध्ये असणार आहे. मग इनेबल स्टेट कधी असणार आहे आणि डिसेबल स्टेट कधी असणार आहे ते बघा. ही डायग्राम मी ड्रॉ केलेली आहेत. ह्या डायग्रामवरून तुमच्या काही लक्षात येत आहेत का गोष्टी ते बघा की ही डायग्राम बाबा मॅडमनी कशाची ड्रॉ केलेली आहे आपल्याला. या डायग्रामचे सिम्बॉल जरा व्यवस्थित बघा. तुमच्या काही गोष्टी लक्षात येत आहेत का की आतापर्यंत जे आपण गेट्स बघितलेले आहेत त्यापैकी हे गेट्सचे सिम्बॉल्स कोणत्या 2 गेट्सचे आहेत येत आहे का कुणाच्या लक्षात. पहिला जी स्टेट आहे ती आहे डिसेबल स्टेट. आता हे डिसेबल स्टेटमध्ये मी हा जो सिम्बॉल काढलेला आहे तो सिम्बॉल कशाचा आहे तर नॉर गेटचा आहे, बरोबर आहे. ऑर गेटला ज्याला तुम्ही इथे सर्कल अटॅच करता किंवा हा सिम्बॉल अटॅच करता त्याला त्याच्यापासून काय केलं जातं तर नॉर गेट तयार करण्यात येतं. मग इथं जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल कशाचा आहे नॉर गेटचा आहे. म्हणजेच डिसेबल स्टेट कधी असू शकते तर ज्या वेळेला आपण आर एस फ्लिप फ्लॉप कन्स्ट्रक्ट करतो आणि त्या कन्स्ट्रक्शनसाठी ज्या वेळेला आपण नॉर गेटचा यूज करतो, म्हणजेच 2 नॉर गेट्स ज्या वेळेला एकमेकांना क्रॉस कपल करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जी स्टेट तयार होणार आहे ती काय असणार आहे डिसेबल स्टेट. लक्षात घ्या डिसेबल स्टेट कधी असणार आहे तर ज्या वेळेला आपण
नॉर गेटचा यूज करून RS फ्लिप फ्लॉप कन्स्ट्रक्ट करतो, त्यावेळेला त्याच्यामधला एक गेट काय होणार आहे, डिसेबल होणार आहे. आणि इनेबल स्टेट कधी असणार आहे, तर ज्या वेळेला हा खालचा सिम्बॉल तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा खालचा सिम्बॉल जो आहे तो कशाचा आहे, तर एन अँड गेटचा आहे. बरोबर आहे, एन अँड गेटचा सिम्बॉल इथं यूज केलेला आहे. आता डिसेबल स्टेट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण बघूया. आता डिसेबल स्टेट कधी असू शकते, आता जर आपण नॉर गेटचं लॉजिक तुमच्या परफेक्ट लक्षात असेल, आता नॉर गेटचं लॉजिक परफेक्ट लक्षात असण्याच्या अगोदर तुम्हाला ऑर गेटचं लॉजिक जर व्यवस्थित माहीत असेल तर त्याचा तुम्ही जर इन्व्हर्ट केला किंवा त्याचा जर कॉम्प्लिमेंट काढला तर तुम्हाला नॉर गेटचं लॉजिक मिळणार आहे. बरोबर आहे, म्हणजे बेसिक गेट्स जे आहेत त्याचं लॉजिक तुमचं काय असलं पाहिजे, परफेक्ट असलं पाहिजे. आता नॉर गेटचं लॉजिक आपल्याला काय सांगतं, तर ज्या वेळेला तुम्ही इनपुट्स प्रोव्हाइड करता त्यावेळेला जर त्या दोन इनपुट्सपैकी एक इनपुट हे ट्रू असेल किंवा एक इनपुट हे 1 असेल तर त्याचा रिझल्ट वाय काय असतो, हो 0 असतो. किंवा या डायग्रामवरून सुद्धा तुमच्या लक्षात एक गोष्ट येऊ शकते, जर तुम्ही ही डायग्राम केअरफुली बघितली तर ह्या डायग्राममध्ये 2 इनपुट्स मी प्रोव्हाइड केलेत. बरोबर आहे, एक इनपुट आहे माझं 1, इथं बघा मी व्हॅल्यू लिहिलेली आहे 1, आणि दुसरं इनपुट आहे x. म्हणजेच दुसरं इनपुट मला माहीत आहे का की ते काय प्रोव्हाइड केलेलं आहे, 1 आहे का 0 आहे, माहीत नाही आहे मला. पण एक इनपुट मला माहीत आहे की एक इनपुट तिथं काय प्रोव्हाइड केलेलं आहे, 1, म्हणजेच ट्रू प्रोव्हाइड केलेलं आहे. मग ज्या वेळेला तुम्ही नॉर गेटला एक इनपुट तुमचं ट्रू असतं त्यावेळेला तुमच्या नॉर गेटचा रिझल्ट काय असतो, वाय फॉल्स असतो, विदाउट नोईंग ऑफ सेकंड इनपुट. तिथं सेकंड इनपुटचा विचार केला जातोय का, नाही आहे विचार केला जात. जर तुमच्या दोन्ही इनपुटपैकी जर एक इनपुट जर ट्रू असेल म्हणजेच एका इनपुटची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर त्याचा आउटपुट काय मिळणार आहे, तुम्हाला 0 मिळणार आहे. म्हणजेच आउटपुट तिथं काय असणार आहे, लो असणार आहे. आणि त्या स्टेटला काय म्हटलं जातं, तर डिसेबल स्टेट. लक्षात आलं, डिसेबल स्टेट म्हणजे काय, इन नॉर गेट when one of the input is high. हाय म्हणजे काय हो इथं, तर हाय म्हणजे इथं व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे किंवा हायलाच आपण काय म्हणतो, तर ट्रू म्हणतो. मग इन नॉर गेट when one of the input is high, that is 1, then its output is 0. सॉरी, इथं आपण 0 नाही म्हणायचं, इथं आपल्याला हाय आणि लो हे नोटेशन वापरतो, त्यामुळं देन इट्स आउटपुट इज लो, दॅट इज 0 विदाउट knowing of second input. This state is called disable state. लक्षात घ्या, डिसेबल स्टेटची इथं मी डेफिनेशन लिहिलेलं आहे किंवा आपलं जे नॉर गेटचं लॉजिक आहे ते नॉर गेटचंच लॉजिक इथं काय केलेलं आहे, तर एक्सप्रेस केलेलं आहे इन टर्म्स ऑफ हाय अँड लो. डिसेबल स्टेट कधी असू शकते, इन नॉर गेट व्हेन वन ऑफ द इनपुट इज हाय. ज्या वेळेला नॉर गेटमध्ये एक इनपुट हे तुमचं हाय असेल. हाय म्हणजे काय, तर दॅट इज 1. इथं मी एक इनपुट काय दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे, म्हणजेच एक इनपुट काय असणार आहे, तिथं हाय असणार आहे. देन इट्स आउटपुट इज लो, तर त्याचा आउटपुट काय मिळणार आहे, तुम्हाला लो मिळणार आहे. दॅट इज आउटपुटची व्हॅल्यू काय आहे, इथं 0 आहे. विदाउट नोईंग ऑफ सेकंड इनपुट, तिथं सेकंड इनपुट जे आहे ते कन्सिडर केलं जातं आहे का, नाही आहे कन्सिडर केलं जातं. एकाच इनपुटवरून काय केला जातो, रिझल्ट तुमचा वाय हा तयार केला जातो आहे. धिस स्टेट इज नोन ॲज डिसेबल स्टेट. त्या स्टेटला काय म्हटलं जातं, तर डिसेबल स्टेट. आता त्याच पद्धतीनं आपण इनेबल स्टेटची डेफिनेशन लिहू शकतो, कारण इनेबल स्टेट जी आहे ती कधी तयार होणार आहे, तर ज्या वेळेला तुम्ही एन अँड गेटचा यूज करणार आहोत. मग एन अँड गेटचं लॉजिक इथं बघा काय सांगते, तर ज्या वेळेला तुम्ही 2 इनपुट्स त्याला प्रोव्हाइड करता
त्यातलं एक इनपुट इथं मी 0 लिहिलेलं आहे आणि दुसरं इनपुट जे आहे ते x आहे, म्हणजे ते तुम्हाला माहीत आहे का? नाही आहे माहिती. तर मे बी 0 असेल किंवा मे बी 1 असेल, पण तुमचं एक इनपुट फिक्स आहे ते आहे 0. मग ज्याला तुम्ही एन अँड गेटचा यूज करता आणि तुमचं एक इनपुट जर लो असेल म्हणजेच 0 असेल तर तुमचा y काय असणार आहे? हो, हाय असणार आहे, म्हणजेच y ची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 असणार आहे विदाउट नोईंग ऑफ सेकंड इनपुट. तिथं तुमचं सेकंड इनपुट जे आहे x ते सेकंड इनपुट कन्सिडर केलं जाते का? नाही कन्सिडर केलं जात. एकाच इनपुटवरनं तुमचा रिझल्ट हाय येणार आहे का लो येणार आहे ते तिथं काय केलं जाते? तुम्हाला दाखवलं जाते. त्या स्टेटला काय म्हटलं जातं? तर इनेबल स्टेट. त्याची डेफिनेशन आपण लिहूया. इन एन अँड गेट व्हेन one of the input is low, that is 0, then its output is high, that is 1. Without knowing of second input, this state is called enable state. लक्षात आलं तुमच्या दोन्ही स्टेट्स इनेबल स्टेट कधी असणार आहे आणि डिसेबल स्टेट कधी असणार आहे. हे मी अगोदर काय घेतलं कारण ज्या वेळेला आपण RS फ्लिप फ्लॉपचं कन्स्ट्रक्शन बघणार आहोत त्यावेळेला तिथे जे आपण क्रॉस कपलिंग करून गेट तयार करणार आहोत त्यावेळेला काही ठिकाणी गेट तुमचं काय होणार आहे? डिसेबल होणार आहे किंवा काही ठिकाणी तुमचं गेट काय होणार आहे? इनेबल होणार आहे. मग ते डिसेबल जे आहे ते म्हणजे काय आहे? ती स्टेट कुठली असणार आहे किंवा इनेबलची जी स्टेट आहे ती स्टेट काय असणार आहे हे लक्षात येण्यासाठी आपण पहिल्यांदा काय केलं आहोत तर डिसेबल स्टेट आणि इनेबल स्टेट जे आहे त्याच्या डेफिनेशन घेतलेलं आहे. या डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये एकदा राईट डाऊन करून घ्या, म्हणजे आपल्याला RS फ्लिप फ्लॉप जे आहे त्याचं कन्स्ट्रक्शन ॲक्च्युली कसं आहे आणि वर्किंग कसं आहे ते आपण बघूया. आय होप तुमचं हे डिसेबल स्टेट आणि इनेबल स्टेट हे राईट डाऊन करून झालं असेल. आजचं लेक्चर जे आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करत आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युली RS फ्लिप फ्लॉपचं जे कन्स्ट्रक्शन आहे आणि वर्किंग आहे ते वर्किंग आपण शिकणार आहोत. तोपर्यंत तुम्ही डिसेबल स्टेट मीन्स व्हॉट, इनेबल स्टेट, त्याच्यानंतर RS फ्लिप फ्लॉपला तुम्ही इनपुट काय प्रोव्हाइड करता ते आपल्याला आउटपुट काय देणार आहे हे जे आजच्या लेक्चरला आपला कंटेंट झालेला आहे तो कंटेंट एकदा व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्या. नंतर आपण टुमारो लेक्चरला ॲक्च्युली RS फ्लिप फ्लॉपचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.